100 वर्ष जगायचं तर बाहेरचं खाऊ नका, लय भेसळ आहे. आता तो बाबा आला म्हणून बरं आहे. हा ना. अहो साहेब, दूध कमी झालं, पनीर कमी झालं, बाजारात भेटा ना. हे सुपारीवाले, पुड्यावाले लगेच बंद झाले, टपऱ्या टुपऱ्या. ते बाबा मुंबईत बसले, इकडं बंद झालं सारं. मी परवा दिवशी म्हणलो, मला कोणाची निंदा स्तुतीची घेणं नाही, पण समाजाच्या कल्याणासाठी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जन्माला आले होते. त्याच्या बाद 400 वर्षानंतर हा तुकाराम जन्माला आला असं मला वाटतं. हा ना. हो, हे सगळे तुमच्या आमच्या जीवाशी खेळले. हो, काय काय विकलंय आहे ना भेसळ करून. बरं, ते खायचं आहे ना, आपल्या लेकरा बाळाच्या आपल्या तोंडात जायचं आहे ना, त्याच्या संग भेसळ केली आहे ना. 7 पिढ्या नरकात जाते ना आराम करायच्या, हलकटायच्या. हा ना साहेब, रोडमध्ये भ्रष्टाचार झाला वेगळा आहे, बांधकामात झाला असेल, दुसरं काय झाला असेल, तो विषय वेगळा आहे. हे माईक 1000 रुपयाला येतो, 1200 रुपये लावले असेल, हे वेगळं आहे. पण तुम्ही अन्नात भेसळ, जहर घालून विकता, फार वाईट आहे, फार वाईट. म्हणून महिला मंडळांना काळजी घ्या, होता होईन बाहेरचं खायचं नाही. आपल्या गावातलं, घरचं, शेजाऱ्याचं, माहितीतलं, माहेरचं तेच आणायचं, साधं खायचं, राहायचं मस्त. हे कशाला बाजारातलं. आता मिरची पावडर आहे, पावडर कायला घ्या, मिरच्या नाही तुमच्यापाशी. हळद पावडर कशाला घेता, हळद नाही का. धने पावडर कशाला घेता. ह्या आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून ती शी खायचे तर खा. हा ना, लय बेकार. गोड तेलात तर एवढी भेसळ आहे, भयानक. तेल कायपासून बनतं, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, करडी, हावरी. मग हेच घाला ना भाजीला, हेच घाला ना भाजीला. तेल कशाला. तेल भाजीला घालायची गरजच नाही. तुम्हाला महिला मंडळ, माझी शपथ आहे बा, तुम्हाला हात जोडून विनंती, बाहेरचं कमी, लईच गरज पडली तर बाहेरच्याला हात लावा, नाही तर नकोच. तुम्ही आयते मसाले आणणं म्हणजे तुमच्या हातानं तुमचं कोकुपूस नाही, बिलकुल आणायचं नाही, नकोच. मस्त जगा, मस्त खा, किती सोपं आहे. मग जसं तुम्हाला सांगितलं बाहेर खाऊ नका, मग मी विचार केला आपल्या गावातल्या बायांना काय करा. मग आम्ही काही मशनी घेतल्या पंचायतला. आता समजा महिलाच्या घरी हळद आहे, पण तिला बारीक करायची, मग ती कशी करीन. मग आम्ही हळद पावडर करायचं मशीन घेतलं, फुकट सालभर. तुमची हळद आणा, पावडर करून न्या. मिरच्या आणा, त्याचं पावडर करून न्या. धने आणा, त्याचं पावडर करून न्या. हरभरे, तूर आणा, त्याची डाळ करून न्या. डाळ, घरच्या डाळीत आणि बाजारच्या डाळीत लय फरक आहे. बाजारातल्या डाळीला आपल्याला कळत नाही, पण पॉलिश लावले, पॉलिश, ती निश्चित चमकती. गोड तेल करायचं बी मशीन आमच्यापाशी आहे, घाणा. आणि सगळ्या मशनी फुकट आहे सालभर. बटाटा चिप्स करायचं, तुमचे बटाटे आणा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, सगळे मसाले करा, ऊसाचा रस काढा, ऊसाचं चरका बी आमचंच आहे. डाळी करून न्या. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे बाजारात, रसात नाही, पण ते बर्फात
एका ठिकाणी काय केलं, एक जणानं रात्री म्हातारं मेलं दवाखान्यात, त्याला बर्फात ठेवलं. सकाळी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला ही बॉडी. त्यानं ते बर्फासहित म्हातारं नेलं. म्हातारं त्याच्या गावात सोडून दिलं आणि येताना बर्फ रसावाल्या लिखला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, अजून टाक, पे पे पे. हे मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरायचं मशीन आहे ना, ते बी पंचायतचं आहे. हे नवीन गाड्या निघाल्या का चार्जिंगच्या, स्कूटी ह्या स्कूटर, ते चार्जिंग पण आम्हीच करून देतो गावातल्या गाड्या. आमचं सोलरवर आहे, आम्हाला पैसे लागत नाही. गाड्या चार्जिंग पण करून देतो आम्ही. पैसे किती घेतले ध्यानात आहे ना. सगळ्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, अख्ख्या गावाला. अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले हा विसरू नाही म्हणून सांगतो मी ध्यानात. आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे मोठा शेती करायला. गावच्या शेतकऱ्याची शेती करतो आम्ही. त्यानं नांगर, मोगड, रोटा 25% सबसिडी आहे. म्हणजे गावातले लोक जर 2000 रुपये एकरानं नांगरीत असेल खाजगी, तर आम्ही 1500 रुपये एकरानं नांगरीत. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचंच. 500 रुपये भाव कमी. एखाद्या शेतकऱ्यानं 5 एकर नांगरीलं, पैसे किती वाचले? 2500 वाचले एकदा नांगरीलं तर. मोगड हाणला, रोट्या हाणला, ते ते वेगळं. मग होऊ शकतं हो, काय अडचण याला. बरं आम्ही सिनेमात नाही सांगू राहिलो तुम्हाला, आम्ही केलेलं सांगतोय. आज चालू आहे, कोणी या पहा. नाही तर कोण्या गावाला करायचं असेल तर मला 1 घंटा घेऊन बसा. मला नुसतं बोलायचं, ऐकायचं, वाह करायचं याच्यासाठी आम्ही नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहे आणि जगाने करावं ही आमची इच्छा आहे. बरं काय लागत नाही त्याला. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, दर घरून. आमचं ट्रॅक्टर, आमचे माणसं. कचरा ठेवायला 2 बकेट दिल्या, दर बाईला 2 बकेट. बाई घरीच ठेवू. हे लोक सरासरी सहज ऐकत नाही. हे लोक, गावातले लोक नीट करायचे. सरपंच बदमाश पाहिजे, बदमाश. वरून काळा पाहिजे, आतून काळा पाहिजे. हा ना, हे सहज ऐकते घे लोक. आम्ही थोडं कपटपणा केलं म्हणून जमलं. कचरा त्याच्या घरून आणतो. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, पण बाया एकत्र करते. आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिक त्याच्यात देऊ नका तुम्ही, प्लास्टिक जाळू नका. जी बाई प्लास्टिक जाळीन तिला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही. 1400 वर्षे जमिनीत सडत नाही ते. किती चांगदेव बाबाची अवलाद येते, सडत नाही. मग आम्ही बायाला सांगितलं आम्ही बाजूला द्या, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. 1-1 पिशवी केली आम्ही, पंचायतच्या नावाची पिशवी मोठी. दर बाईला 1 पिशवी दिली. तिला सांगितलं ह्या पिशवीत प्लास्टिक ठेवा, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. असे लोक आहे, लय शहाणे. मग आता 3 वर्षानं आम्ही काय केलं,
जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15-20 रुपये किलोनं विकत घेत होती प्लास्टिक. जी जमा करून ठेवीन 20 रुपये किलोनं विकत घेतो तिच्याकडून. आता बाया फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठुती. आणि माझं मत आहे, इथं ग्रामसेवक साहेब होते या गावचे, माझं मत आहे इथून पुढे ग्रामपंचायतीने नगरपालिकेने गावातला कचरा आणि गावातलं प्लास्टिक विकतच घ्यायला पाहिजे. ते परवडतं, ते विकत घ्यायला परवडतं. आणि विकत घेतल्यावर गावात घाणच व्हायची नाही ना. होईल कसं काय होईल? लोक फेकायचेच नाही. विकत घ्या. विकत जर घेतलं तर याच्यापेक्षा जास्त पंचायतला फायदा होईल. पण साले आमचे काय ह्या लोकांना डोकेच नाही हो. ते काय म्हणते ना, आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला, तशी गोष्ट यांची अक्कलीच नाही. लई कडक बोलू का, ज्याला अक्कल नाही तो फार्म कशाला भरतो? हरामखोर, मला कळतच नाही ते कशाला फार्म भरतो. तिकडे आईबापाचे हातपाय दाबे, वखरं अन्न, शेतात पाणी भरवून झालं, इकडे कशाला आला? हे ज्याला जमतं त्यानं करावं. ज्याला सेवा करता येते, ज्याला समाजाचं देणं लागतं, ज्याला देता येतं त्यानं या. हे बाकीच्यानं काय आलं या? ज्याला येतं त्यानं केलं पाहिजे ना हो. तुम्ही बसले इथं, तुमच्या तोंडावर सांगतो, तुम्हाला माहीत आहे ज्याला जमलं नाही ना. आता किती का महाराज लोक असे, आपला तो विषय नाही पण निघाला म्हणून सांगतो. महाराजावरले लोक जळते. इंदुरकर महाराज यायला दिवसातून 3 कीर्तन, त्याला 3 महिन्यातून 1 कीर्तन. अरे बाबा, तुम्हाला ते आलं पाहिजे ना. आल्यावर समाजाला सांगत लागत. 1-1 वर्ष तारीख भेटत नाही महाराजाची. का बरं? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांना ऐकलंय, वास्तव सांगते महाराज. आज काय? आज दशरथ राजाला किती बायका होते हे महाराज सांगत नाही. तुला काय करायचं हे सांगते. आजच्या जीवनातला विषय तुमच्या पुढे मांडते म्हणून तेच खरं आहे. कीर्तन म्हणजे काय? त्याला लोक धार्मिक दृष्टीनं पाहते, पण तो तुमचा जीवन जगण्याचा मार्ग काय हे सांगणाराच महाराज पाहिजे. काय दशरथाची बायका किती होत्या, आम्हाला ऐकून काय करायचंय? आम्ही कसं राहायचं, आमचं रोज जीवन कसं जगायचं, आमचं काय चांगलं, आमचं काय वाईट, हे आम्हाला शिकणारी माणसं पाहिजे. हे बाकीचे महाराज आम्हाला मेल्यावर वैकुंठात घेऊन जाऊ म्हणते. आता मेल्यावर वैकुंठात कायला नेतो? आमच्या गावाचं वैकुंठ कसं करता येईल हे सांग ना आम्हाला. हे सोपं आहे ना. मग काही महाराज आहेत आपल्या महाराष्ट्रात, अनेक महाराज चांगले, चांगलं सांगते. भगवानगडचे महाराज, आमचे भास्करगिरी महाराज, इंदुरकर, असे अनेक महाराज आहेत. सगळेच महाराज वाईट सांगते किंवा चुकीचे सांगते असं नाही. पण आता बरेच महाराज उगाचच महाराज झाले, हे बी खरं आहे. काम न करता पैसे मिळते, पण त्याचा उपयोग नाही. ठीक आहे, आमचा समाज भोळा आहे, वारकरी संप्रदाय चांगला आहे, तो तुम्हाला सामावून घेतो, म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. दर महिन्याला एकतरी किस्सा, एकतरी महाराजाचं काहीतरी ऐकायला भेटू राहिलो, चांगलं नाही ते. त्याने संप्रदाय बदनाम होतो ना.
म्हणून मी म्हणतो ज्याला येतं, ज्याला सोयीचं आहे, ज्याचं चांगलं आहे त्यानं करा, बाकीच्यानं ह्या भानगडीत जाऊ नका. 42 CCTV कॅमेरे माझ्या गावात, सगळं गाव दिसतं पंचायतमध्ये. बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला हापिसात दिसत आहे. एका गावाला 30 कर्मचारी राहते सरकारी. किती? सरकारचे नोकर 30, दर गावाला कमीत कमी 30. आम्हाला माहितीच नाही ते लोक कोणी. ते सगळे लोकांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन हजेरी लावली पाहिजे. आम्ही सगळ्याला अंगठा लावायला येतो. थांब, सगळे मास्तर, मास्तरीन, अंगणवाडीची ताई, कोणी राहून द्या, लाईनमन, ढोराचा डॉक्टर, माणसाचा डॉक्टर, पोलीस, जे जे असतील ते, आशाताई. 25-30 एका गावाला कर्मचारी राहते. 50,000 रुपये पगार धरला तर किती पगार देतो सरकार त्या लोकांना? आम्हाला ती माणसंच माहीत नाही कोणी. 8 दिवसाला तलाठी येतो काय, 8 दिवसाला ग्रामसेवक येतो काय, असं कसं काय? नाही पाहिजे असं. म्हणून मी कायम सांगत राहतो, आम्हाला काय शिकिते? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मला देवाचा राग नाही आहे साहेब. काही लोक म्हणते झाले हे कसं बोलतं असं. आम्हाला ते कळत नाही ना, मग ते सांगत काय आम्हाला? किती कोटी? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हो, ब्रह्मांडाचा मालक. तुम्ही ऐकला असेल ना शब्द, किती कोटी? अनंत कोटी. अरे आम्हाला 1 कोटी माहीत नाही. अनंत कोटी कुठून माहीत होईल? ब्रह्मांड. एका भारतासारखे 400 भारत, 1 पृथ्वी, अशा 100,000 पृथ्व्या, 1000 चंद्र, 1000 सूर्य, 1000 राहू, 1000 केतू, 1000 मंगळ मिळून 1 ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड? अनंत कोटी. त्याचा तो मालक. खरंच सांगा, तो आपल्याला सापडेल? तुमची आमची लायकी आहे, इथं ग्रामसेवक सापडत नाही. काही सापडत सांगा ते आम्हाला. तिकडे जायचं नाही. मग ब्रह्मांड नायक कसं काय सापडायचं? आम्ही आमच्या घरात, आमच्या आईपाशी, आमच्या शेतात, आमच्या कामात, आमच्या गावात. देव इथंच आहे. सावता महाराजांनी काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भक्त पुंडलिकानं काय सांगितलं? आई बापाचे हातपाय दाबले तर पुंडलिक उभा आहे, हे विठ्ठल उभा आहे. मग आम्हाला हे देव काहून कळत नाही? आणि हे देव हे सांगत, हेच महाराज सांगू शकते, दुसऱ्यात हिंमत नाही सांगायची. खरं बोलायला जिगर लागतं ना. सगळे रस्ते चांगले प्युअर ब्लॉकचे. कचऱ्याचं खत करतो आम्ही, प्लास्टिक रिसायकलला देतो. हे लोकांकडून करून घ्यायचं हे साहेब. काय लई लोक बेकार. हे महिला बसल्या ना, ये ना एकीनं बी लग्नाची नोंद करेल नाही यायच्या. करीतच नाही लग्नाची नोंद. काहून नाही करीत मला कळत नाही. तांब्या घेते, तांब्या प्लेट आहे ना, इकत तांब्या, त्याच्यावर नाव टाकी ती. आम्हाला लग्न केलं तर कागदावर नवऱ्याचं नाव नको. आमच्याकडं ऑफिसात एक बाई आली, म्हणे दादा माझ्या पोराची जन्माची तारीख लिहा. म्हणलं बाई तुझ्या पोराची तारीख लिहितो जन्माची, पण तुझ्या लग्न सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग कोणाचं आहे? तिला इतका राग आला मला शाद्याला. पण सगळ्या गावाला माहीत झालं का लग्नाचं सर्टिफिकेट असल्याची पोरं लिहित नाही. आता हळद लावूनच येते लिहा. आणि लग्नाचं नोंद करायला जन्माचा दाखला जोडा लागतो.
मग 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होत नाही. तुमचं हे अकोले तालुका आहे का? शेजारी आहे ना अकोले. या वर्षी 18 वर्षाच्या आतल्या 55 पोरीचे लग्न झाले तिथं. हे अकोले तालुक्यात. काही घेणं नाही, त्या गावाला घेणं नाही, सरपंचाला घेणं नाही, सरकारला घेणं नाही, काही नाही. चाललंय. आणि ते नंतर उघडकीस आलं. मग नंतर उघडकीस आलं भाडव्या हो, मग आधीच नीट व्यवस्था करायची ना. आता उघडं होऊन काय करता? तिला काय नवरा सोडून द्यायला नाही तर उघडं होऊन काय करता आता? मग आधी लग्न 18 वर्षाच्या आत करता येणार नाही एवढी व्यवस्था. अहो एक GR लागतो त्याला. काय? ग्रामपंचायतची NOC घेतल्याशिवाय लग्न लावता येणार नाही. एवढं एक वळ काढली, संपलं. कसं काय 18 वर्षाच्या आत लग्न होईल? व्हायचंच नाही. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. हे महिनाभर रडत बसते, नोंद करीत नाही. महिना 2 महिन्यांनी जाते ऑफिसात, सरपंचाला म्हणते माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या. सरपंचाला देता येत नाही, ग्रामसेवकाला देता येत नाही. त्याला 20 दिवसाचा अधिकार आहे. लोकांनो नीट ऐका, सरपंचाला किती दिवसाचा अधिकार आहे? 20. त्याच्यानंतर तुम्ही गेले नोंद करता येत नाही आणि सर्टिफिकेट मिळत नाही. मग ते जिल्ह्याला जावं लागतं, वकील लावा लागतो, तहसीलदाराकडून आणावं लागतं, 2-4 हजार खर्च येतो. कटकटी झंद्या. आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारं मेलं, म्हातारी मेली, त्यांना जर अर्ज पाठीला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. मग ते काय करतं माहिती आहे का? म्हातारं मेलं रे मेलं, पहिले अर्ज पाठीत. काऊन? तरी आम्ही 8 लाखाला नफ्यात आहे. हे ध्यानात राहून द्या, विसरून नाही जायचं. कारण 40 लाख आले पण 32 लाख खर्च झाले, 8 लाख नफा आहे आम्हाला. सगळ्या शेताला रोड आहे, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला, 24 तास लाईट आहे. आता अर्ध गाव सौर ऊर्जेवर झालं, अर्ध होऊन जाईल 1-2 वर्षात. 8 वर्ष झाले माझी ग्रामपंचायत, ज्यांना पोरं नाही, ज्यांचे पोरं गरीब आहे, ज्यांचे पोरं दुसरीकडे गेले, अशा म्हातारी 40 म्हाताऱ्याला खाणं पिणं कपडा लत्ता सगळं देते आमची पंचायत. रोज जेवण आहे पंचायतमध्ये. गावातल्या म्हाताऱ्याला तुम्ही सांगा, गावातलं म्हातारं एखादं त्याला पोरगं नाही, मग ते मग त्यानं काय, त्याचा काय दोष आहे? ते गरीब आहे, त्याचा काय दोष आहे? मग त्या म्हाताऱ्याला कोण पाहिजे? कोण पाहिजे? माझी लोकाला विनंती आहे, आपण जे इकडं तिकडं खर्च करतो, अन्नदान करतो, पण गावातल्या गावात म्हाताऱ्याला जेवण चालू करा ना. ते सरकारनं कोणतं काढलं एक जेवण? कोणतं शिवभोजन? कोण खातं माहितीच नाही. मग गावातल्या म्हाताऱ्याला दिलं तर काय बिघडन का? तुम्ही सांगा, शिवभोजन सडकावर तुम्ही कधी खाल्लं? बिल तर खपाखप नाही कधी. गावातल्या म्हाताऱ्याला सांभाळायचं, प्रत्येक गावानं सांभाळा, प्रत्येक ग्रामपंचायतने सांभाळा. ते आरामखोर मला काय सांगा, ते म्हातारे घाण राहते, घाण. म्हातारी खाजीते, म्हाताऱ्याला रोग असतो, म्हातारी नाक तोंड थुकते, बिड्या पेते, तमूक खाते. म्हाताऱ्याला सांभाळणं लय अवघड आहे. अरे बाबा, म्हातारं एवढं वाईट आहे ही गोष्ट खरी आहे,
म्हातारं झाल्यावर माणसं असं करते. पण तेच म्हातारं तो निवडणुकीच्या दिवशी उचलून आणलं, तेव्हा तो बाप होता का ते त्याला उचलून आणलं मतदानाला? तेव्हा मतदानाच्या दिवशी म्हाताऱ्याला उचलून नाही आणलं का? मग कसं आणलं? म्हणून प्रत्येक गावानं आपले आपले म्हातारे गावात सांभाळले पाहिजे. वृद्धाश्रमात टाकायचे नाही, म्हाताऱ्याला भीक मागायला लावायचं नाही. आपलं म्हातारं आपल्या गावात 100 वर्ष जगत हो, मग ते खुश राहतं ना, आनंदी राहतं ना. ताई, ह्या वर्षी माझ्या गावात रस्त्याच्या कडेला लावलेल्या नारळाचे झाडं, रस्त्याच्या कडेला 2.5 लाख नारळ निघाले. 2.5 लाख पंचायतनं लावलेल्या झाडाला. सरकारी जाग्यावर सरकारच्या पैशानं लावलेले झाडं. नारळ किती निघाले? 2.5 लाख. खाल्ले कोणा? गावाना. ही किती नाही आम्ही. माझ्या स्मशानभूमीत आता सध्या 200 क्विंटल जांभळं निघन. जांभळं 200 रुपये किलो आहे नाक्यावरती. आम्ही झाडं लावायची विसरूनच गेलो. काय तकलीफ आहे मला कळतच नाही. तसाही माझा टाईम संपला. म्हणून इथं या निमित्ताने जंपलेल्या सर्व या वारकरी संप्रदायातील नागरिकांना, हरिभक्तजनांना माझी विनंती आहे की आपापल्या परीनं आपल्या गावामध्ये जेवढं सोपं करता येईल तेवढं करा. स्वच्छता ठेवा, 4 झाडं लावा, ग्रामपंचायतचा टॅक्स भरा, चांगलं पाणी प्या, साफसफाई ठेवा, शाळा अंगणवाड्या चांगल्या ठेवा. आपण इतर ठिकाणी जाऊन दान देतो कुठं, मग आपल्या अंगणवाडीत फॅन लावून द्या एखादा. पुण्याचं काम म्हणते, पण गावात केलं तर काय कमी आहे? गावासाठी करा, का हरकत आहे नाही करायला? आमच्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं ना, कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ? आपलं गाव आपलं तीर्थ आहे. आपल्या पिढ्यानं पिढ्या तिथं राहायचं आहे, आपली पुढच्या सगळ्या पिढ्या तिथं राहायचं आहे. म्हणून गावाने चांगलं काम करा. त्यातल्या त्यात सरपंचांना जास्त काळजी घ्या. गावोगाव बरेच सरपंच चांगलं करू राहिले, पण बरेच सरपंच वाईट आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही पैसे घेऊन मतदान करता, तिथं फाल्ट होतो. माझी हात जोडून विनंती, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, पण पैसे घेऊन मतदान करू नका. तुमच्या डोक्यात काय वाद आहे एकदा खाऊन घ्या, तसं नाही. तो लाखांना कोटीनं पैसे लावीन निवडणुकीत, तर पुढं काय तो साधू होईन का? स्वरच करीन ना. म्हणून टायमाला टॅक्स भरा, झाडं लावा आणि मतदानाचे पैसे घेऊ नका. तुम्हाला तुमच्या गावातलं माहीत आहे चांगलं कोण वाईट कोण. आणि विशेष म्हणजे घटनेचे काय उपकार आहे. खासदार कुठं उभा राहतो? महाराष्ट्राचा खासदार आंध्रात उभा राहू शकतो. आमदार कुठं राहतो? सरपंचाचं तसं नाही, सरपंच गावातलाच लागतो. हे घटनेचे उपकार आहे. नाही तर ह्या मोठाले लोक आहे ना, तामिळनाडूतून सरपंच आणला असता आणि तुमच्या भोवखंडी बसून द्याला असता. मग आपल्यावर घटनेचे उपकार आहे. आपलाच सरपंच करायचा, आपल्याच गावातला करायचा, आपल्याच घरातला करायचा. मग चांगलं कोण वाईट कोण तुम्हाला माहिती आहे ना. मग कोणाला मतदान कशाला करता? नाही आमचे भाऊबंद असेल, आमचे काळे असेल, आमचे गोरे तेसेल, नाही तसं नाही.
त्या वेळ कोणाकडे आहे, कोण करू शकतो, कोण शिकेल सवरेले, कोणाला कामाची समज आहे, कोण वेळ देऊ शकतो, आणि जगात काय होऊ शकतं जाऊन पाहिलं पाहिजे. हिवरे बाजार आहे, राळेगण सिद्धी आहे, अनेक गावं आहे, आमचे गावं आहे, आता अनेक गावं आहे. अहो, मुख्यमंत्री समृद्धी योजना शासनाने एक स्कीम काढली आता. तिच्यात जर तुमचं गाव पहिला तिसरं आलं, तालुक्यात तिसरं तर 8 लाखाचं बक्षीस आहे. दुसरं आलं तर 12, पहिलं आलं तर 15 लाख तालुक्यात. राज्यात पहिलं आलं तर 5 कोटीचं बक्षीस आहे. 350 कोटीचे बक्षीस सरकारनं ठेवले. 350 कोटी. आणि करायचं काय? गावातली सुधारणा करायची, वरून बक्षीस घ्यायचं. काय पाहिजे? मला आत्तापर्यंत 6 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले. बरं, आम्ही तुमच्यासाठी काही केलं का? तुमच्यासाठी काय केलं आम्ही? काही नाही. आम्ही आमच्याच गावासाठी केलं आणि त्याचेच पैसे घेऊन केलं. ही लय भारी गंमत आहे. सरकारचे पैसे घ्यायचे, गावाचं चांगलं करायचं आणि वरून बक्षीस घ्यायचं. काय पाहिजे मग? काही नाही, फक्त आमचा विचार बदलला पाहिजे. अरे लहान थोर, इथं सगळ्यांना गोडीनं राहायचं, प्रेमानं राहायचं, करायचं लय सोपं आहे. सरपंचाला ते कळायला पाहिजे. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जॉब. हे संतांनी सगळं काय सांगितलंय? उगाच सांगितलं का? हे नुसतं सकाळ संध्याकाळ भजनात म्हणायला सांगितलं का? हे प्रॅक्टिकल गावात घडलं पाहिजे. दर गावात झालं तेव्हा ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाला याचं समाधान मिळेल. काय मागितलं पसायदानमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी? जो जे वांछील तो ते लावो सांगितलं ना. काय आम्हाला पाणी भेटत नाही, पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो, रस्त्यासाठी मोर्चा काढावा लागतो. का बरं? खूप काळजी घ्यायची आपल्याला. तुम्ही हे सप्ताह झाल्यावर तुम्ही तुमच्या घरी जा. गावात, तुमच्या गावात दुपारा लाईट चालू आहे, जाऊन पहा तुम्ही. दुपारा खांब्यावरची लाईट चालू आहे. तुम्ही काय बोलत नाही? काहून बोलत नाही? तुम्ही घरपट्टीच भरेल नाही, आमट्यानी आहे ना. बरं, ते दुपारा लाईट चालू आहे त्याचं बिल तुमच्यावर येईन का नाही? कोणावर येईन? तुम्ही काय म्हणता ते पंचायतचं काम आहे, बिल कोणाला भरावं लागतं? तुम्हाला भरावं लागत ते. मग तुम्ही कधी विचारलं का सरपंच ग्रामसेवकाला हे दुपारा लाईट कशाला लावले बाबा? हे नाही. हे सगळं आपलं आहे, लक्षात ठेवा. आपण काळजी घ्यायची. तो ट्रॅफिकवाला पोलीस राहतो ना चौफुलीवर, आहे की नाही? 60, 70, 80 हजार रुपये पगार देतो आम्ही त्याला. काय याचा पगार देतो माहिती आहे का? तुम्ही थोडं थांबा, तुम्ही जा, तुम्ही थांबा, तुम्ही या, हे सांगायला तो पोलीस आहे. एवढी अक्कल नाही आहे का आपल्याला? म्हणजे आम्हीच आमच्या मनानेच त्याचा हे करतो आणि आम्हीच पैसे भरतो. मग घाई करू नका, रोज शिस्तीत चला. एकदम तुम्हाला काही मिळणार नाही, पण मिळाल्याशी राहायचं नाही. थेंबा थेंबाने तळ साचतं, तर थेंबा थेंबाने तळ आटू बी शकतं. आपला प्रॉब्लेम तोच झाला. एवढ्यानं काय होतं, तेवढ्यानं काय होतं, आता नासून बसलो आपण. म्हणून करा. सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांनी यांनी सगळ्यांनी मिळून काम करा. आमचे महात्मा गांधी, विनोबा भावे, अटल बिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम साहेब यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, या देशाला महासत्ता करायचं असेल, तर ग्रामपंचायत मजबूत झाली पाहिजे, शेतकरी मजबूत झाला पाहिजे, गावं सुधारले पाहिजे, तरच काही होऊ शकतं, नाही तर नाही. गावोगाव कोणातरी चिठ्ठी धाडली दारूबंदीचं काही बोला म्हणजे. हे बघा साहेब,
दारू बंद करायची असली तर यायच्या हातात आहे. यायलाच आवडतं नवरा दारू पिऊन येईल. तुम्ही एखाद्या माणसाला जर बोलले ना, हे काय म्हणत्या, तो काय बापत जायचं, आम्ही आमचं पाहून घेऊ. मी आमच्या इथल्या एका बाईला डायरेक्ट बोललो होतो, डायरेक्ट. ती म्हणे दादा तुम्ही काहीतरी सांगा त्याला. ती बिचारी भोळी बाबडी आली माझ्याकडे, त्याला काहीतरी सांगा. म्हणलं मी, तुला लाज वाटते का? म्हणलं रातभर त्याच्या तोंडापाशी तू झोपती कशी काय? अरे मला लांबून वास आला तर वांती होती, मग तू सहन कशी करते? म्हणलं. तिनं त्या रोजी कडीच नाही उघडली, दुसऱ्या रोजी दारूच सुटली. हे बघा ताई, मला राग नाही, पण तुम्ही ठरवलं ना, एक कसाही माणूस राहून द्या, एका दिवसात दारू सुटेल. ऐकत कसं नाही देऊ? काय येतं हो त्याला? आणि एवढं होऊन जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या गाडीत औषध आहे. बरं ध्यान केलं तुम्ही. 40 रुपयाला औषध आहे, घेऊन जा. एका दिवसात दारू सुटते नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, आहे गाडीत आहे. 40 रुपयाला. काय करायचं? ते औषध घरी न्यायचं, नवऱ्याला नाही पाजायचं, ते बायकोनं पिऊन घ्यायचं. अरे काही लाजा धरा तुम्ही. हे तुमच्या हातात आहे, तुम्हाला कसं सांगावं तुम्हाला? अहो व्यसन आहे. म्हणजे माणूस त्याच्या आरी गेला, त्याच्याकडून जमायचं नाही, त्याला दुसऱ्यानं कोणातरी करायला लागतं. औषधाचं नाव सांगू का काय? देशी दारूची अर्धी बाटली ती तुम्ही प्यायला चालू करा. हां, गावात 2-4 बायानं मिळून टाकायची, सकाळीच करायचं. तो पेऊच तुम्हाला घरात लोटीन. तो बाई दारी नको जाऊ, बाई दारी नको जाऊ, तो पाय पडतो घरात. वय तुम्ही एक दिवस तर पिऊन पहा ना. त्याला गोडीनं म्हणा ना, भाऊ तू रोज पितो, मला या खंदीशी तर दे ना, तुझी बायको आहे ना, मी मला दे ना. मला त्याच्या हातातून हिसकून घ्या. त्याला कळन, त्याला 100% कळन, नीटच होईल तो. हे बघा, मोर्चानं आणि दारूचं दुकान फोडल्यानं दारूचं दुकान बंद व्हायचं नाही. तुमचं घर आवरा तुम्ही. सरकार दारू बंद करणार नाही. सरकारला जेवढा पैसा येतो त्याच्यातले 12 दारूतून येते. दारू बंद करेन का सरकार? नाही. ते तर आणखीन प्या म्हणतं. त्याच्यामुळे हा विषय सरकारच्या अखत्यारीत नाही. आणि लहानपणापासून आपण थोडे संस्कार द्या, वागणं बोलणं द्या. एखादं बिघडलं तर नीट. त्याच्यासाठी तर हा वारकरी संप्रदाय आहे, त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी हरिपाठ आहे, त्याच्यासाठी काकडा आहे. लहानपणापासून तुम्ही संस्कार केले, पोरावर बिघडत नाही. आता बाया बसली एकीकडे मोबाईल पाहत, तिचा बाप नवरा बसला एकीकडे, पोरगं तिकडे मोबाईल पाहत, पोरगं कुठे गेलं माहीत नाही, ते बिघडणारच आहेत. संस्कार नावाची कशाला आहे? ह्या लोकांची पूजा काऊन करायची? यांच्या नावानं सप्ताह काऊन करायचा? पैसा मस्त झाला म्हणून करायचा का? नाही. हे चांगले विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे, 4 संसार सुधारले पाहिजे, याच्यासाठी सप्ताह आहे. आम्ही त्याच्यातून तेच घ्यायचं, काहीतरी निश्चय करायचा, इथून काहीतरी चांगलं करायचं. आणि तुम्ही कितीही चांगलं केलं गावाने तर लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाही. करा. आणि ज्याच्या त्याच्या गावात काम करायला फार अवघड असतं, पण करा. माझ्या गावात सगळ्याच्या जन्मतारखा पंचायतमध्ये. आज कोणाचा वाढदिवस आहे, मोठ्या बोर्डावर नाव येतं, त्याचा फोटो येतो, त्याला शुभेच्छा देते, लोक खुश होते. हो, पाय दाबून द्यायचं मशीन ग्रामपंचायतमध्ये. कोणी म्हातारं कोतारं जर आलं ना ग्रामपंचायतमध्ये, त्याला खुर्चीवर बसायचं,
बाबा इथं बसा, त्या खुर्चीवर बसा, बटन दाबा, ते मशीन बाबाचं पाय दाबितं, बाबा कवर आराम करते तिथं मस्त. काही बी होऊ शकतं. माझं ऑफिस बघा कसं आहे, गाव बघा, रस्ते बघा, मंदिर बघा, शाळा बघा. पण एक कशानं झालं, मला पोरगा नाही, पोरी होत्या 5, लग्न होऊन ज्याचे त्याच्या घरी गेल्या. 25 वर्ष कोट्यवधी रुपयाचं काम केलं, पण माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो 25 वर्षात 25 रुपयाचं लफडं नाही केलं म्हणून झालं. मग महाराष्ट्रात सरपंच नाही का, मला काहून बोललेलं नाही? तर इथं बसून बोलायची माझी लायकी आहे का? तुम्ही खरंच सांगा, ही गादीमाई आहे का? नाही. मला कशानं बोललेलं? ते काम, ते लोकांसाठी केलेलं काम, इमानीद्वारे केलेलं काम. कोण सांगत आमचं लोकाला वाऱ्या हाती चालले माप? आपमध्ये घडण दे, तुम्ही तुमचं करा. निवृत्ती महाराजा संघ बोलायला तारीख घ्यायला जग तरसून जाते. महाराजाला मग आठवण झाली आपल्या सप्तेत, त्याला बी बोला, अरे काय नशीब, एवढं काय पाहिजे माणसाला, काय लागतं? तुम्हाला समाधान नसेल तर काय, एकदा जन्माला आले एकदा मरायचं आहे. संघ काही नेलं नाही कोणा. धन हे शेवट असतं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वाटून दिलंच नसतं. त्याच महाराजांनी एक सांगितलं, काय? उत्तम व्यवहारे जोडून या. चांगल्या मार्गाने कमा, चांगल्या मार्गाने खर्चा, लोकांचं रक्त प्यायचं नाही. खरं तर आम्हाला म्हशीचं दूध काढायचा अधिकार नाही, पण काढलं तर काढलं, भडव्या निदान पाणी तरी नको टाकू. बरं पाणी टाकलं इथं ठीक आहे, युरिया टाकी तू. दूध घट व्हायला युरिया टाकी तू, युरिया कसं व्हायचं? म्हणून मी पहिले सांगितलं, आता तुकाराम मुंडे आले ते 1-2 साल राहिले ना, तुमच्या अन्नातली चवच बदलन. हां, सरकारला माझी विनंती आहे, त्याची बदली नका करू. हां, तुकाराम मुंडेची बदली केली ना, मी गंगातच उडी खाईन आता. हा, कायला जगायचं मग? हो, अन्नातली भेसळ ही सगळ्यात वाईट आहे. हो, आपल्या देशातला माल दुसऱ्या देशात घेत नाही, त्याचं कारणच ते, त्याच्यात औषधं खत आहे. आपल्याकडे ज्ञान नाही. चांगलं हे एवढं बदली करून 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 ते अन्न खात्यात आलं ना, भेसळ, चांगलं झालं, ते आपल्यासाठी चांगलं आहे. बरं तो माणूस करू शकतो, मग एवढं पहिले 75 वर्षापासून काऊन नाही केलं दुसऱ्यानं? ते काय करत होते? गवत उपटीत होते का बडवे? याला कसं जमतं? मग तुम्हाला इमानदारीनं सेवा करायची तर कोणालाही जमतं. 7वी शिकेल माणूस आहे मी. माझ्या घरात काय कोणी सदस्य नव्हतं, सरपंच नव्हतं. मी लोकांच्या कामाला होतो सरपंच व्हायच्या आधी. इमानदारीने केलं त्याचं फळ आहे. महाराजाचं एक अभंग आहे, करिता सायास, माहिती आहे? हां, असाध्य ते साध्य करिता सायास. काहीही शक्य आहे या देशात. तुमचा रस्ता योग्य पाहिजे. मी हो का तुम्ही हो, चुकीच्या रस्त्याने गेले, प्रॉब्लेम झाला, आणि त्याला समाजात मान्यता बी नाही. का बरं? अख्ख्या महाराष्ट्रानं तुकाराम मुंडे साहेबाला डोक्यावर काऊन घेतलं? चांगला मार्ग आहे ना. चुकीच्या मार्गाचं तुम्हाला एक उदाहरण सांगू का ताई? वाईट नाही वाटायचं ना, माफी मागून सांगतो. आपल्याला गॅस झाला ना, पोटात गॅस होतो, जेवल्यावर आपल्याला ढेकर येतो, ढेकर देतो ना आपण, पोट साफ होतं. कळलं की नाही कळलं?
मार्ग हा आहे. गॅस, पोटातले गॅस काढायचे 2 मार्ग आहे. पण ह्यो मार्ग चांगला आहे, काही वाटत नाही. ह्या मार्गाने गेले की लोक नाक मोडीचे. मार्ग चुकला का? दोन्ही एकच आहे ते, रस्ता चुकला. म्हणून चांगल्या मार्गाने जायचं, हे वाकड्या मार्गाने जायचं नाही. चांगला मार्ग पाहिजे. अनेक गोष्टी अशा जगात खूप मी आमच्या लोकांकडून करून घेताना साम दाम दंड मन हाणणं मारणं पाय पडणं मदत करणं सगळं केलं, तेव्हा माझं गाव इथपर्यंत आलं. माझ्या गावात महिला लई सुखी आहे, एकदम सुखी, काही तकलीफच नाही. माझी ती इच्छा आहे रोज संध्याकाळचं जेवण अख्ख्या गावाला पंचायतनं द्यायला पाहिजे. बाई हा होऊ शकते. ती बाई शेताहून कामावून आली, मग नंतर तिनंच काहून स्वयंपाक करा मला कळत नाही. हलवा द्या बसला, तिनं करा काहून? तुम्ही म्हणा नाही भांडणं लावायचं काम आहे, भांडणं लावायचा विषय नाही, तिने काहून करावं? तिला जीव नाही का? बरं खर्च वाढणार नाही, जो खर्च तुम्हाला घरी येतो तेवढाच खर्च लागेल. मग दोघा नवरा बायको हातपाय धुवून येते, पोराला घेऊन येते, बफे जेवण करते, पंचायतमध्ये घरी जाऊन झोपते, किती चांगलं आहे. सकाळचं जेवण घरी करते पण संध्याकाळचं जेवण पंचायत करू शकते, काहीच अडचण नाही. म्हणून चांगलं पाणी प्या, झाडं भरपूर लावा, स्वच्छता ठेवा, पोराला शिकवा, पोरीला शिकून द्या. तुम्हाला आता कलेक्टर होता येत नाही. मला परवा दिवशी एका माणसाचा फोन आला होता, आमच्या तिकडेच आहे कुशारी म्हणून, कुशारी. तुम्हाला कलेक्टर होता येत नाही पण एक चान्स तुम्हाला आहे, काय? पोराला शिकवा. कलेक्टर तुम्हाला होता येत नाही पण कलेक्टरचा बाप होता येतं तुम्हाला. तुमचं पोरगं कलेक्टर झालं, त्याचं पोरगं कलेक्टर झालं. त्या कुशारीचं मला फोन केला, म्हणे दादा तुम्ही सांगितलं होतं का कलेक्टरचा बाप होता येतं, तुम्ही कलेक्टरचा बाप झालो म्हणे. आता होऊ शकतं ना. आपल्या दारात कशाचे तरी 1-2 झाडं 4 झाडं लावा. हे कोरोना आलतं ना, कोरोना आजार नव्हता ताई, ऑक्सिजन कमी पडत होता. दवाखान्यात नेऊन त्याला काय करीत होते? ऑक्सिजन लाईत होते. ज्या ज्या ठिकाणी जास्त माणसं जमा झाले तिथं ऑक्सिजन नाही मिळाला, तो माणूस गेला. म्हणून तुम्हाला पांगून राहायचं सांगत होते. मुंबईत जादा काऊन मेले, पुण्यात जादा काऊन मेले, खेड्यात कमी काऊन मेले? ती सत्यवान सावित्री माहिती आहे की तुम्हाला? सावित्रीच्या नवऱ्याला सत्यवानला कोरोना झाला होता, त्याला ऑक्सिजन भेटेना. मग ती बाई हुशार, तिनं वडीत त्याला वडाखाली आणलं. कुठं? वडाखाली. त्याला ऑक्सिजन मिळाला, ते जगलं ना. कळलं का? आमच्या बायानं काय धरलं, वड एवढा चांगला आहे का, मग गुंडाळ त्याला दोरी. वड लावायला पाहिजे ना. आता वट सावित्री पौर्णिमा कधी आहे? आता आहे ना, झाली नाही ना अजून. तुम्हाला माझी विनंती आहे ताई, या वट सावित्री पौर्णिमेला तुम्ही वड लावा. चांगलं ना, वड लावा ना, वडाची पूजा करा. म्या एका वड सावित्री पौर्णिमेला बायाला वडाचे रोपं वाटिले होते आमच्या गावात. रोपं 70-80 रोपं आणले. मा इथे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला, असं 18 लाऊडस्पीकर आहे, 18. सगळ्या गावात ऐकू जात. रोज सकाळी राष्ट्रगीत होतं मा इथे 7:15 जनगण मन, रोज सकाळी. रोपं आणले, शिपायाला दौंडी लिहून दिली आणि काय सांगितलं त्याला? सांगितलं की बाबा वट सावित्री पौर्णिमेला महिलांनी वडाची पूजा करा. ग्रामपंचायतनं वडाचे रोपं आणले, ज्या महिलाला पाहिजे तिने घेऊन जा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं. महिला मंडळ नीट आहे का? कान उघडे ठेवून, तुमच्या लय कामाचं आहे. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे.
पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 70-80 वड 5 मिनिटात गेले. 2-3 बाईला आमची चुलती भाऊजाई ज्या मला बोलायजोग्या होत्या का त्या थांबल्या मागं. त्यानं रोपं घेतले. ते मला म्हणे, भास्कर तो हे रोपं दिले चांगली गोष्ट आहे, पण तू सांग हे वड लावायचं कुठं? गल्लीत लावता येतो वड? त्याला एवढी जागा आहे का आपल्यापाशी? म्हणलं मी तुम्हाला कुठं म्हणलो गल्लीत लावा? हा म्हणे मग कुठं लावा म्हणे? तो आता असं दिलं म्हणे, आता हे म्हणजे काय ना करता बरं हत्या तशी गोष्ट झाली. नाही लावा ती कोणता लावा तर कुठं लावा म्हणे. मी म्हणलं वड कुंडीत लावा, कुंडीत, गल्लीत नका लावू. तुम्हाला बी महिला मंडळ माझी हात जोडून विनंती आहे, यावर्षी वड सावित्री पौर्णिमेला वड लावा, कुंडीत लावा, कुंडीत, आणि वट्यावर ठेवा. तुम्ही उगा लाडक्या बहिणी आपल्या म्हणून सांगतो तुम्हाला. मी तर काही तुम्हाला 1500 देऊ शकत नाही, पण सल्ला देऊ शकतो. सल्ला काय सल्ला आहे? वट्यावर जर कुंडीत वड लावला तर त्याचा लय फायदा होतो. सांगू का महिला मंडळ? मोठ्यानं सांगा. मला सांगत नाही तर कशाला सांगू? सांगू ना. वट्यावर जर कुंडीत वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटा द्या, मग आपला वड आपला. महिला मंडळ नीट आहे का? माणूस मोठा हरामी आहे. यानं तुळस डोळ्यापुढे ठेवली का? तुळस कुठे लावतो? वड्याला लावतो का? नाही, तुळस माझ्या डोळ्यापुढे पाहिजे म्हणतो. मग तुळस जर डोळ्यापुढे पाहिजे तर वड कुठं पाहिजे? वड पण डोळ्यापुढंच पाहिजे, आहे का नाही? वडानं तुळशीला आणि तुळशीनं वडाला पाणी घाला. दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते म्हणून लावायचे. दोन्ही झाडं पवित्र आहे. दोन्ही झाडं 24 घंटे ऑक्सिजन देते, आपलं वातावरण शुद्ध करते. म्हणून हे दोन्ही. प्रश्न गमतीचा नाही, विनोदाचा नाही, काहीतरी कारणाने झाड लावा. कढीपत्ता कुठं बाजारातून विकत आणायची वस्तू आहे का? लावा ना गावात. बाजारातून कढीपत्ता आणते, मला इतकी लाज वाटते हो. कढीपत्ता विकत आणायची गोष्ट आहे होय? गावात पंचायतीने ह्या गोष्टी केल्या पाहिजे, हे लावलं पाहिजे. गावाला कोणती गरज आहे, कशाची गरज आहे, ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला. मी सर्व आपल्या लोकांचे, मला जायचं सांगलीला आहे, आत्ता निघायचं आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिंदेसाहेब, आप्पासाहेब पाटील, थोरात साहेब, हे आपले दूध डेअरीवाले, त्यांनी 1 घंट्यापासून मागं होती. कुठं लोक आले, कसे आले, कुठे आले, चहा घेता का, नाश्ता घेता का. आपला थोड्या टायमात बदल झाला तर मग शिर्डीत व्यवस्था केली. नाश्ता, खाणं पिणं, दर्शनाची सोय केली 5 मिनिटात. संजय महाराज देशमुख, गगनगिरी महाराज, भक्त परिवार, गुंजाळवाडीचे ग्रामस्थ, आमचे शेट्टे महाराज, तुमच्या सगळ्यांच्या मी मनापासून आभार मानतो. मी पहिले कबूल केलं की ह्या स्टेजवर बोलायची माझी लायकी नाही, पण केलेल्या कामामुळं, केलेल्या अनुभव तुमच्या पुढे कथन केले. याच्यातलं जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल, चांगलं वाटत असेल, ते तुम्ही तुमच्या गावात राबवा. तुमच्या सरपंचाला सांगा, तुमच्या सदस्याला सांगा, कधीतरी आमच्या गावात या, प्रत्यक्ष पहा. दर गावात ह्या गोष्टी होऊ शकत्या. मानवाच्या कल्याणासाठी हे आवश्यक आहे. हे करताना अशी आशा करतो. या उपरही कुणाला एखादा शब्द माझा चुकीचा वाटला असेल, वाईट वाटला असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज.